दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आचार्य या प्रकरणाचं 266 क्रमांकाचं वचन आपण श्रवण करणार आहोत। खरूज खाजविना तो विरक्त। आधीचं वचन रडीजेना किंगा रडेनलया काजळी पडे, हे वचन याआधी आपण बघितलेलं आहे। तर काजळीच पडू द्यायची नाही का ना, विरमता जो गुण आहे तो सुद्धा आपल्याला जपायचा आहे। आपण ज्ञान जपतो, ज्ञानी होतो, परंतु वैराग्यशील होत नाही। आणि ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञानापाठी वैराग्य उपजे असं सांगितलेलं आहे। ज्ञान झालं हे तेव्हाच लक्षात घ्यावं की त्या व्यक्तीला जे काही जीव देवता प्रपंच या तिन्ही पदार्थांच्या बाबतीत त्याला वैराग्य उत्पन्न झालेला असेल, विरमता त्या बाबतीमध्ये असेल, तर समजायचं की त्याला ज्ञान झालेलं आहे आणि ज्ञानाचं कार्य त्याच्यामध्ये वर्तत आहे, कार्यरूप झालेलं आहे ज्ञान। कारण की सांगितलं की ज्ञान जाणे तो जाणता नव्हे, क्रिया करी तो जाणता। म्हणजे ज्ञानाच्या संबंधित ज्या काही क्रिया आहेत त्या क्रिया त्याच्यामध्ये आपल्याला दिसल्या पाहिजेत, तर त्याला ज्ञानी म्हणता येईल। एखाद्या व्यक्तीला तज्ञ कधी म्हणतो आपण, त्याच्यामध्ये त्या गोष्टींच्या त्या क्रिया त्याच्याकडनं घडताना आपण बघतो आणि मग आपण म्हणतो की हा व्यक्ती यामध्ये काय आहे, तज्ञ आहे असं आपण म्हणतो। एखाद्या बाईला सुगरण कधी म्हणू आपण, तिला सगळे पदार्थ बनवता येतात तरच तिला सुगरण म्हणता येईल, नाही तर नुसतंच नाव दिलं आणि बनवता काहीच येत नाही मग त्याला अर्थ नाही। नुसती माहिती असून चालत नाही, त्या व्यक्तीला ते बनवता सुद्धा आलं पाहिजे। तसं ज्ञानिया म्हटल्यानंतर नुसतीच माहिती आहे चालत नाही, नुसतंच पाठांतर आहे, नुसतंच अर्थ माहिती आहेत किंवा नुसतंच आपण परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवले, नुसतंच उपयोग नाही आहे। ही पहिल्या पायऱ्या आहेत, या आपल्याला त्या पायऱ्या पार करून पुढच्या पायरीपर्यंत जायचंय। म्हणजे ते कार्य आपल्यामध्ये उतरलं पाहिजे, दिसलं पाहिजे आणि मग त्या कार्यामधनं ती विरमता जो भाग आहे तो दिसतो। माहीमभट्टांची लीळा आपण बघितली। माहीमभट्टांना कळालं अनुसरण म्हणजे काय, जीव देवता प्रपंच म्हणजे काय आणि परमेश्वर म्हणजे काय। त्यांच्यामध्ये विरामता हा गुण निर्माण झाला आणि त्यांनी लगेच काय केलेलं आहे, त्याग, मानसिके त्याग झाला, वाचिके त्याग झाला आणि प्रत्यक्ष शारीरिक त्यागही झाला। भटोबासांचंही असं झालं। काहींना वेळ लागतो, काहींना नीळभट्ट भांडारेकरांना वेळ लागला नाही, लगेच घडलं। काहींना वेळ लागतो, भट्टोबास वगैरे असतील, माहीमभट्टांना थोडासा वेळ लागलेला आहे। म्हणजे विरमता यायला वेळ लागेल हरकत नाही, पण तो येणं आवश्यक आहे। आपण म्हणतो ना उशिरा आला तरी चालेल पण या जरूर, तसं उशिरा आलं तरी चालेल परंतु ते येणं महत्त्वाचं आहे। अजिबात न येण्यापेक्षा उशिरा येणं कधीही चांगलं। आणि म्हणून इथे ज्ञान जपत असताना, ज्ञानाला मळीनत्व येऊ देत नसताना तिथे वैराग्य गुण सुद्धा जो आहे तो तिथे आपण जपला पाहिजे। आणि सोबत भक्ती म्हणजे आवडी। कधी कधी काय होतं की आपण ज्ञानाच्याच मागे एवढे लागतो की ईश्वराविषयीची आवड कमी होऊन जाते। वचन पाठांतराची आवड निर्माण झाली पण ईश्वराच्या भेटीची, ईश्वर प्राप्तीची जी आवड आहे ती कमी नाही झाली पाहिजे। म्हणून तिथे सांगितलं चतुर्विध स्मरण, नाम, लीळा, मूर्ती, चेष्टा। आणि चतुर्विध दुःखामध्ये निर्वेद, अनुताप, अनुशोच हे सगळं आठवत असताना देवाला मात्र विसरायचं नाही। शेवटी आर्त, निर्वेद, अनुताप, अनुशोच आणि आर्त, जे तोची व्हावा तोची भेटावा, हे चतुर्विध स्मरण आणि हे त्रिविध दुःख हे कशासाठी सुरू आहे, देवासाठी चालू आहे। म्हणून चौथं जे दुःख आहे ते देव भेटण्यासाठी, म्हणून ते असलं पाहिजे।
म्हणजे भक्ती गुण सुद्धा जपायचा, ज्ञान गुण सुद्धा जपायचा आणि वैराग्य सुद्धा जाऊ द्यायचं नाही, ते राखायचं आपल्याला. म्हणून इथे सांगितलं की तरी काही हेची होवावे ना सर्वार्थी विरमता ही होवावी. म्हणजे विरमता सुद्धा तुमच्यामध्ये असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि विरमता कशा कशा विषय असू शकते की जीव देवता प्रपंचाविषयी तर विरमता पाहिजेच पाहिजे, परंतु एका विशिष्ट वेळाने तुम्हाला असं होतं ना की ही गाठी असल्याशिवाय मला स्मरण होत नाही, त्याच्याविषयी पण विरमता आली पाहिजे. नसेल ती गाठी, विना गाठी करा, दुसऱ्या गाठीने करा, काही हरकत नाही. किंवा अजून अशा काही काही हे असतात की मला माझ्या सूत्रपाठातनंच पाठ होतं, असं पण असतं बरं का. त्याच्याविषयी पण विरमता आली पाहिजे, कुठल्याही सूत्रपाठातनं आपलं पाठ झालं पाहिजे. म्हणजे हे जे गुणदायक गोष्टी आहेत, या गुणदायक गोष्टीमध्ये पण आपण आपली आवड असणं गरजेचं आहे. परंतु आत्यंतिक, काल जे झालं ना, आत्यंतिक दुःख उपयोगाचं नाही. दुःख ते बहुत प्रमाणात असलं पाहिजे, एकदम ते अमर्याद असणं नको. तशा पद्धतीने गुणदायक गोष्टींच्या ठिकाणी सुद्धा आपली मर्यादा ही असणं गरजेचं आहे. जर वेळ आली तर काय, आता समजा मृत्यू आला आपला, आपण अनुसरलो आणि आपल्याकडे देवपूजा चांगली आहे, आपल्याला जर का कळालं की आता आपला मृत्यू जवळ आहे, तर आपली देवपूजा योग्य व्यक्तीकडे आपल्याला सुपूर्द करता आली पाहिजे. तिथे ही विरमता तुम्हाला दाखवता आली पाहिजे. आपल्या घरी जर का कोणी करणार नाहीये पुढे, तर देवपूजा आताच देऊन द्या कोणाला तरी, त्याच्यात अडकून राहू नका. उद्या देवपूजेची अव्यवस्था होण्यापेक्षा ही विरमता तुम्हाला तिथे आणावी लागेल. म्हणजे गुणदायक गोष्टीमध्ये सुद्धा कशा प्रकारे विरमता आणायची, तो भाग आपण या अर्थामध्ये बघितलेला आहे. तर मनाला दुःख होऊ नये म्हणजे खरूच इथे सांगितलं की रडीजेना किंगा रडींल्या काजळी पडे, म्हणजे दुःख करू नका असं देवाने सांगितलेलं आहे. मग आपल्या मनाला वगैरे सुख वाटेल, आनंद वाटेल अशा गोष्टी करत फिरायच्या का? मग ना, स्वामी सांगतात खरूज खाजविना तो विरक्त. म्हणजे खरूज ही अशी गोष्ट आहे, खरूज म्हणजे विकार सुद्धा. म्हणजे आपल्याला ज्या ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी खाण्याचा एक आपल्यामध्ये काय होतं, विकार निर्माण होत असतो. कधी कधी गरजेचं नसतं बरं का, ते आवश्यकता नसते. त्या दिवशी मी एका ठिकाणी मुक्कामी पोहोचते, म्हणे चहा घेणार का? आता माझ्यात असं ओठापर्यंत आलं की हो असं म्हणणार, म्हटलं नको. कारण की तो काय आहे, एक विकार आहे. तो विकार आहे की आपल्याला आवश्यकता नाहीये तरी पण आपण हो बोलतो आहोत. त्यावेळी नाही म्हणता आलं पाहिजे. आपल्याला गरज समजली पाहिजे, आपली खरंच आवश्यकता आहे की नाही आहे. विकाराला तुम्ही विरमतेनेच काय करू शकता, त्या ठिकाणी त्या अधविकाराला त्या विरमतेनेच तुम्ही शमवू शकता. आणि म्हणून तो तुमचा विरमता गुण आहे की तुम्हाला तिथे नाही म्हणता आलं पाहिजे. एखाद्या वेळेस म्हणतात काय होत नाही, घ्या अजून थोडंसं, अर्धी चपाती घ्या, आपल्याला घ्यायची नसते, त्यांच्या बळेच आपण ते घेत असतो. नसेल आवश्यकता तिथे तर नाही म्हणता आलं पाहिजे तुम्हाला. ही सुद्धा एक प्रकारची विरमताच आहे. आणि म्हणून सांगतात की खरूज खाजविना तो विरक्त. म्हणजे एक अर्थ त्याचा विकार आहे आणि दुसरी वास्तविक खरूज आहे. जखम वगैरे झालेली असते ना, ती जखम सुकते, तर त्याला आपल्याला अधूनमधून काय होतं, त्या जखमेच्या आसपास आपल्याला असं खाजवूसं वाटतं असं, आणि आपण ते खाजवतो. ते खाजवायचं म्हणजे त्याचं सुख आहे बरं का. खरूच खाजवल्याने खूप बरं वाटतं, परंतु ते तेवढ्या पुरतंच बरं वाटतं. ते खाजवणं म्हणजे ते चांगलं नाही. तशाच प्रकारे विकार जो आहे म्हणजे ती एक प्रकारची खरूज आहे लागलेली. खरूज जेवढी खाजवली तेवढी वाढते. तसा विकार जेवढा तुम्ही वाढवला, जीवाच्या बाबतीत, देवतेंच्या बाबतीत, प्रपंचाच्या बाबतीत जेवढा विकार वाढवला तेवढा विकार वाढत जाणार. आणि तो विकार वाढत असताना छान वाटतो, वाढवत असताना छान वाटतं, पण तो एकदा वाढल्यानंतर मग त्याचा त्रास हा वेगळा आपल्याला होत असतो. एक तर दृष्टपर होईल, नाहीतर मग ब्रह्मविद्येमध्ये सांगितल्याप्रमाणे अदृष्टपर सुद्धा तो त्रास आपल्याला होऊ शकतो.
तर धर्मराज कलियुग लागल्यानंतर सुद्धा ते थांबलेले 7 दिवस अन्न पाणी इथलं घेतलं नाही, ऑक्सिजन घेतलं. त्याच्यामुळे सुद्धा निरय दर्शन त्यांना करवले गेले. युधिष्ठिरा निरय दर्शन हे संबंधीची केले, म्हणजे तो सुद्धा काय आहे, एक प्रकारे विकारच आहे की माझ्याशिवाय हे राज्यावर हाला बसवल्याशिवाय मला निघता येणार नाही. त्याच्यामध्ये अडकले जीवामध्ये. देवतेमध्ये म्हणजे कुळदेवतेचं काहीतरी तुम्ही करण्यात अडकून गेलात, तिथे ते करावंच लागेल, असं तसं हे ते करून टाकलं, आपण अडकलो त्याच्यामध्ये आपण. आणि प्रपंच आहे, प्रपंचात तर जो तो अडकलेला आहे, असं कोण आहे कोण नाही. हे पक्षी असतात ना, हे सुद्धा ते घरबीर घरटं बिरटं बनवण्यामध्ये अडकलेले आहेत. म्हणजे प्रत्येक जण प्रपंचामध्ये अडकलेला आहे, प्रापंचिक वस्तू गोष्टी पदार्थ याच्यामध्ये अडकून बसलेला आहे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या वाढवाव्या वाटतात आपल्याला, आणि एकदा वाढल्या की त्याच्यात आपण अडकून बसतो, मग निघता येत नाही. आमच्या स्वामींनी तो दृष्टांत सांगितला, त्याच्यामध्ये काय होतं की ते घर जे आहे ते लिंपल्या जातं. भिंगरुटीचा दृष्टांत सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये ते आळीला टाकलं आणि घर लिंपून ती निघून जाते, म्हणजे ते मातीचं घर असतं ते, जे त्याच्यामध्ये तो अडकला. त्या विचारामध्ये ती जी आळी असते आतमधली ती अडकते आणि त्याच विचारामध्ये गुंतून राहते, आणि तसं विचार करता करता ती त्या भिंगरुटी सारखीच होते. तीच ही पाक फुटते, म्हणजे पंख फुटतात, असं त्या दृष्टांतात सांगितलेलं आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टींमध्ये अडकतो त्याच गोष्टींचा विचार करतो आणि परत तसेच होऊन जातो आपण. हे सुद्धा काय आहे, हे त्रासदायक असतं. तुमच्यापैकी सगळ्यांना हा त्रास लक्षातही येतोय, परंतु त्याच्यामध्ये एक मानलेपणाचं सुख आहे, किंवा हे दुःख कुणाला सांगता येत नाही, अशी तुमची गत आहे. म्हणजे घर मोठं पाहिजे हा आपल्याला वाटतं, आणि ते मोठं झाल्यानंतर त्याचा एक वेगळा त्रास आहे. पदार्थ चांगला आहे, अजून खावा असं तुम्हाला वाटतं, खाल्ल्यानंतर मग त्याचा त्रास होतो. किंवा एखादं अशा काही क्रिया आहेत त्याच्यामध्ये तुम्ही विकल्पजनित क्रिया करण्याला भाग पडता, त्यावेळेला लक्षातच येत नाही आपल्या, आपण ती क्रिया करून बसतो, आणि त्याच्यामुळे काय होतो, विकारामुळे विकल्प. आधी विकार शून्य का सांगितला, कारण की विकार पूर्ण जर का नाही झाला, आपल्या आवडीच्या वस्तू पदार्थ नाही भेटले की मग आपण विकल्पाला शरण जात असतो, आहे ना. एखादा आजार चांगला नाही झाला वगैरे काही, मग ते म्हणतात ते तुम्ही कुळदेवतेचं बंद केलं ना, त्याच्यामुळे तसं आहे. मग तुम्हाला वाटतं की अरे बरोबर आहे, करून घ्या मग आता ते एकदा, मग आपण विकल्पाला शरण जात असतो. म्हणजे देवतेला शरण जातो, आणि मग ते केल्यानंतर मग जेव्हा केव्हा जाग येते त्यावेळेला कळतं की आपण किती चुकीचं केलं. मग आपण विकल्प शून्याचं वचन ऐकलं, मग आपल्याला कळालं की काय झालं आपल्या हातून, म्हणजे मग आता आपण अडकलो त्याच्यामध्ये. म्हणजे अशा प्रकारे ही सगळी काय आहे, खरूज आहे, आणि ही वाढत राहते. तर अशा पद्धतीने ही जी खरूज जो खाजवत नाही, विरक्त कशाला म्हणायचं, एकदम कुठल्या टोकाची व्याख्या देवाने सांगून ठेवलेली आहे. कोणाला विरक्त म्हणायचं, जो अशा प्रकारे त्याला जे जे आवडेल ते तेच करण्यामध्ये जो रमलेला असतो तो विरक्त नाही, तो आसक्त आहे. त्याला जे आवडतं ते करत राहतो, जे आवडतं ते करत राहतो, तो आसक्त आहे. आणि विरक्त कोण आहे, मग त्याला जे जे आवडेल ते त्या सर्व गोष्टींवर तो काय करतो, त्या गोष्टींचा संकल्प सोडून टाकतो. आमचे माहीम भट्टांनी काय केलं, पंचपक्वान्न खाणारी व्यक्ती ताट पाठ सगळं लागतं त्यांना, परंतु काय केलेलं आहे त्यांनी, ती जी काही तो जो काही भाग आहे, तो जो काही विकार आहे, तो त्यांनी हळूहळू जिंकलाय 3ऱ्या दिवशी. म्हणजे पहिल्या दिवशी जिंकू नाही शकले, परंतु पहिल्या दिवशी घरी जाण्याचा जो विचार निर्माण झाला तो त्यांनी पुसून टाकला, हे जिंकले पहिल्या दिवशी. म्हणजे त्यांचं जिंकणं झालं, ते थांबले, टिकले, हेच जिंकणं आहे. तुम्ही एकदा टिकलात की पुढे जिंकण्याची परिस्थिती आपोआपच तुम्ही तयार करता, आणि दुसऱ्या दिवशी एक घास, तिसऱ्या दिवशी एक घास, आणि चौथ्या दिवशी 3 घास. दुसऱ्या दिवशी एक घास, तिसऱ्या दिवशी 2 घास खाल्ले, आणि चौथ्या दिवशी 3 घास खाल्लेत, आणि पहिला दिवस जो आहे तो रिकामा गेलेला आहे.
अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या त्या घरी जाण्याचा जो काही विकार आहे त्या विकाराला त्यांनी जिंकलेला आहे, गेले नाहीत. किंवा तो दुर्गंधी त्यांना जी काही येत होती, तो जो काही विकल्प विचिकित्सारूप विकल्प आहे त्यालाही त्यांनी जिंकलेला आहे. आणि ते पुढच्या उद्याच्या दिवशी एक घास त्यांनी खाल्लेला आहे. म्हणजे हे काय झालेलं आहे, विरमता. खरूज खाजविना तू विरक्त, म्हणजे त्यांना जे आवडतंय जसं पाहिजे तसं भेटलं नाही तरी सुद्धा त्यांनी काय केलं, त्या दोषाला जिंकलं आणि ते विरक्त होऊन गेलेले आहेत. एक एक गोष्ट त्यागत गेले. जसं एक घास खाल्ला ना, इथे जसं स्वीकारलेलं आहे, उद्या 2 घास खाल्ले, परवा 3 घास खाल्ले, जसं घास ग्रहण केले तसे तसे ते विरक्त होत गेले. ग्रहण केल्यामुळे विरक्त झाले. म्हणजे इथे आपल्याला हे लक्षात येतं की विरक्त होण्यासाठी तुम्हाला काहीतरी स्वीकारावं लागतं. तर संन्यासाची व्याख्या काय? संन्यास म्हणजे त्यागही नाही आणि संन्यास म्हणजे स्वीकारही नाही नुसता. संन्यास म्हणजे दोषांचा त्याग आहे आणि गुणांचा स्वीकार पण आहे. नुसतंच दोषांचा त्याग केला तरी संन्यास होत नाही, अर्धा संन्यास झाला तो. आणि तुम्ही नुसतंच गुणाचा स्वीकार केला, दोष तसेच आहेत, तरी संन्यास होत नाही. आपल्याला दोन्ही गोष्टी समप्रमाणामध्ये करायच्या आहेत. एका दोषांचा त्याग आणि गुणांचा स्वीकार. म्हणजे इथे माहीम भट्टाने स्वीकारही केला अन्नाचा, तसे तसे ते विरक्त झाले. एका घासाने विरक्त झाले, उद्या 2 घास विरक्त झाले, परवा 3 घास विरक्त झाले. आणि मग इतके विरक्त झाले की वृद्धपुरामध्ये ते जेव्हा भिक्षेला जायचे तेव्हा त्यांना वृक्षान म्हणजे निरसे विरसे अन्न त्यांना वाढलं जायचं. एक वेळ अशी आहे की चांगलं ताजं अन्न खाताना त्यांना दुर्गंधी आली. आणि एक टोक दुसरा असा आहे की त्यांनी एवढं विरमता गुण त्यांच्यामध्ये बांधल्या गेला की नंतरच्या काळामध्ये जेव्हा भिक्षेला जायचे वृद्धपुरात तर निरस विरस विटलेलं अन्न त्यांच्या झोळीमध्ये वाढलं जायचं आणि ते ग्रहण करायचे. त्यांना ते ग्रहण करताना बघून आमचे श्रीप्रभू म्हणतात, मेला चारू वारू म्हणे, दिलं ते खातायत. म्हणजे परमेश्वरासाठी इतक्या प्रमाणामध्ये विरक्तता जी आहे ती त्यांनी आणलेली आहे. आणि म्हणून इथे आपल्याला जे जे काही आवडतं आहे ते आपण त्यागू शकतो का? मानसिक आहे. खायचं त्यागा असं मी म्हणत नाही. तुम्हाला गोड आवडतं, गोड खा, पण गोड खाण्याची जी वासना आहे, इच्छा आहे, ती मारून टाका. कधी काळी गोड नाही भेटलं तरी चालेल. किंवा तिखट खाण्याची बुद्धी आहे, तिखट खाऊसं वाटतं भरपूर, तिखट शिवाय जेवणच होत नाही. बघा, तिखट खा, तिखट खाणं बंद नको करा, परंतु तिखट खाण्याची जी काही इच्छा आहे, मानसिकता आहे, ती मारून टाका. उद्या तिखट नाही जरी भेटलं भिक्षेमध्ये तरी तुम्हाला काही वाटलं नाही पाहिजे. जसं आलं जसं पात्री पडिले भोजन, हे जे सांगितलेलं आहे ती तयारी. म्हणजे खाताना असं नाही झालं पाहिजे की आपलं औषध घेताना घेतो ना, सगळेच औषध घेतात, पण कसं आवडीने घेतात का, आनंदाने घेतात का? नाक तोंड मुरडूनच ते औषध घेतलं जातं, नको नको करत ते औषध घेतलं जातं. तसं नाही झालं पाहिजे. ह्याला विरमता नाही म्हणत. विरमता म्हणजे जे आलं ते आवडीपूर्वक ग्रहण करणं, ईश्वराचं म्हणून, ईश्वर दत्त म्हणून ते ग्रहण करणं, ते स्वीकारणं. जी परिस्थिती येईल ती ईश्वर दत्त म्हणून स्वीकारावं. आणि जे जे काही प्राप्त होईल ते ईश्वर दत्त म्हणून, म्हणजे संकट असेल, दुःख असेल, त्रास असतील, कष्ट असतील, काही त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचंच असलं पाहिजे असं नाही. जे आहे प्राप्त झालं ते स्वीकारायचं, ही सुद्धा एक विरमताच आहे. अशी विरमता तुम्हाला प्रपंचामध्ये राहूनच विविध ठिकाणी निर्माण करायची आहे. पदार्थ बनवण्याच्या बाबतीत असेल, खाण्याच्या बाबतीत असेल, अजून कशा कशामध्ये आसक्ती तुमची, सोन्यामध्ये, पैशामध्ये, प्रॉपर्टीमध्ये, बनवा, ते तयार करा सगळं, परंतु त्याच्यामध्ये आसक्तता ठेवू नका. काढून घ्या ती आसक्तता. याला म्हणतात विरमता. नाहीच आहे आणि मग विरमता कुठून येणार? आहे आणि त्याच्या बाबतीत आसक्ती नसणं, याला विरमता असं म्हणतात. आणि म्हणून इथे स्वामी सांगतात की खरूज खाजविना तो विरक्त. या संदर्भातली लीळा खडकुलीला आमच्या स्वामींचं अवस्थान आहे. उत्तरार्ध 56 क्रमांकाची लीळा
खडकुली अवस्थान दायंबासी खरूज झाली होती, ते बहुत खाजवीत होते. आणि खडकुलीला स्वामींचं अवस्थान आहे, दायंबासांना खरूज झालेली होती. एकतर असं असतं की बहुत प्रवास असेल आणि त्याच्यामध्ये आंघोळ वगैरे नाही, घाम वगैरे येतो आहे, तो घाम कपड्याला तसाच राहतो आहे, तर काय होतं त्याच्यामुळे खरूज होऊ शकते. कधी अशुद्ध रक्तामुळे होते, कधी पाण्यामुळे होते, अशा विविध ॲलर्जीमुळे होते. आता ही त्यांना ती खरूज झालेली आहे आणि ती खरूज बहुत खाजवीत होते. जेवढी खरूज त्यांना झालेली आहे तेवढी ती खाजवत राहायचे. आता ते देखोनी सर्वज्ञ म्हणितले, स्वामींनी ते बघितलं त्यांना. आणि दायंबास कसे आहेत, बोलण्यामध्ये ते एक अंगी नाही आहेत की जो विषय बोलतायत तोच विषय, तसं नाही, ते बहुअंगी आहेत. म्हणजे त्यांना विषय जर का सांगितला तर त्यांना विषय चौफेर समजतो. तो त्याबद्दल विचार करण्याची त्यांची क्षमता तशा पद्धतीची आहे. कधी कधी काही लोकांना जो विषय सांगितला तो समजत नाही, असं सुद्धा होतं. म्हणजे आपण त्यांना मराठीतच सांगतोय, म्हणजे कधी कधी मी तर एवढं समजावून सांगत असतो तरी ते एक सोपा अर्थ सांगितला, ते म्हणे आम्हाला समजलंच नाही. म्हटलं मी तर मराठीतच बोललो, आता याच्यापेक्षा जास्त मराठी मला येत नाही. मग जो विषय आपल्याला कधी कधी समजावून सांगितला जातो तोच विषय समजत नाही आपल्याला, तो अजून समजावून सांगितलं तरी नाही समजत. ते म्हणाले हे सगळं डोक्यावरूनच जात आहे. म्हणजे असं तर होत नाही, कितीही काही असलं तरी सुद्धा काही ना काही त्याच्यातलं कळतच. पण ही शेवटी ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या असं सगळ्यांनाच कळेल असं नाही, त्याचा अधिकार पण असावा लागतो ते समजून घेण्याचा, किंवा त्याविषयी तो योग्यता त्यांची असावी लागते, ज्ञानाधिकार असावा लागतो, आणि मग तो विषय कळत असतो. आणि जर का बोलायचं एक आहे आणि बोललेलं एक आहे आणि त्याच्यातनं निघणार तिसरा अर्थ आहे, हे काय आहे, बहुअंगी बोलणं आहे. ते एका ह्याच्यातले दोन्ही तिन्ही अर्थ तुम्हाला पटापट लक्षात आले पाहिजेत, आणि तिथे काय अपेक्षित आहे हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. तर मग तुम्ही बहुश्रुत आहात, किंवा तुमच्याकडे तो वक्तृत्व भाग आहे, श्रवण तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला काय बोललेलं आहे, कशासाठी बोललेलं आहे हे पटकन लक्षात येऊन जातं. आणि म्हणून इथे दायंबास अशा प्रकारचे आहेत, थोडे मिश्किल पण आहेत, विनोदी आहेत, तात्विक सुद्धा आहे, आणि बोध झालेला आहे दायंबासांना. स्वामी त्यांना बघून म्हणतात, भोजया खरूज खाजवी नाही, खाजवावी नाही, म्हणजे खरूज खाजवू नये. खरूज खाजविना तो विरक्त, खरूज खाजविना तो विरक्त असतो. म्हणजे लक्षात घ्या, अशी एक व्याख्या सांगितलेली आहे की ज्या ज्या गोष्टीमध्ये आपल्याला, म्हणजे ईश्वर पैकीचं सोडून ज्या ज्या गोष्टीमुळे आपल्याला सुख वाटतं आणि त्या सुखाचा त्याग करणं, ही आहे विरक्ती. कशात सुख वाटतं आपल्याला, थंड पाणी पिण्यामध्ये एक सुख वाटतं, काही असं मला थंड पाणीच लागतं, कोमट पाणी पण नाही चालत त्यांना, साधं पाणी नाही चालत, हे काय आहे, ते पाणी पिण्याचं एक सुख आहे त्यांना. तर त्या सुखाचा त्याग करणं ही काय आहे, विरमता. म्हणजे इथे खरूज खाजवण्यामध्ये सुख आहे, चांगलं वाटतं, बरं वाटतं. कधी कधी बघा आपल्याला, आपण डोळे चोळतो की नाही, डोळा जेव्हा चोळतो ना तेव्हा आपल्याला खूप चांगलं वाटत असतं, सुख वाटत असतं त्याचं. आपल्याला आपल्या सोबतचे लोक म्हणतात डोळा चोळू नका जास्त, पण आपण ऐकत नाही, कारण की आपल्याला आनंद वाटत असतो, बरं समाधान वाटत असतं. आणि तो डोळा चोळून झाल्यानंतर जर का बघितला आपण तर तो लाल झालेला असतो, म्हणजे त्याचा दुष्परिणाम होत असतो. काही गोष्टी ज्या अशा असतात की त्याचा आनंद वाटत जरी असला तरी ते आपल्याला नुकसान घडवणारा असतं. आणि म्हणून स्वामी सांगतात, खरूज खाजवावी नाही, खरूज खाजविना तो विरक्त. आणि अशा प्रकारे त्यातलं जे सुख जो घेत नाही तो खऱ्या अर्थाने विरक्त आहे. मग दायंबा म्हणतात, जी जी हे खरूज न खाजवी ऐसा कोणी देखो ना. आता दायंबासांनी हा अर्थ कुठे नेला, स्वामींनी साधारण विकारावर तो विषय म्हटलेला आहे. म्हणजे खरूज खाजवल्यामुळे जो सुख आनंद वाटतं तो स्वामींना अर्थ घ्यायचा, यांनी कुठला घेतला,
चेतन विकाराचा अर्थ त्यांनी घेतलेला आहे. ते म्हणतात खरूच खाजवी न खाजवी ऐसा कोणी देखो ना, म्हणजे असं कोणी बघितलंच नाही की ज्यांनी विकार उपभोगला नाही, विकाराला जो बळी पडला नाही, असे लोक तर काही बघायला भेटत नाही. पारासरे खाजविली विश्वामित्रे खाजविली ते तपापासून गेले, म्हणजे हे तपस्वी लोक होते चांगले. यांनी सुद्धा काय केलेलं आहे, विकाराचा आनंद घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय झालं की ते तपापासून गेले, म्हणजे ते त्यांच्या साधनेपासून पतित झालेले आहेत. तुम्ही जेव्हा तुमच्या आवडीचा आनंद जेव्हा तुम्ही घेत असता, त्यावेळेला तुम्ही देवाला तेवढ्या वेळासाठी विसरलेले असता. तुम्ही एकदम उन्हातनं बाहेरून आलात आणि पंख्याखाली जेव्हा तुम्ही उभे राहता, किती बरं वाटतं. तेवढा वेळ तुम्ही देवाला विसरलेले असता, देवाचं नाव तेव्हा मुखात नसतं आपल्याला. आपण पाणी जेव्हा पितो, खूप तहान लागलेली तेव्हा पाणी पितो, त्यावेळी आपल्या मुखात देवाचं नाव नसतं, देवाची आठवण नसते. त्यावेळी त्या पाण्याचा आनंद घेत असतो आपण, त्यावेळी देवाच्या स्मरणाचा आनंद बाजूला पडलेला असतो. म्हणजे हे बारकावे आपण आपल्या हे लक्षात सुद्धा येत नाही की कधी देवाला आपण विसरतो. आणि म्हणून ते सांगतात शयना सनी भोजनी, कारण हे विसरते ठाय आहेत. इथे नेमके आपण देवाला विसरू शकतो. आपल्या आवडीचा पदार्थ भेटल्यानंतर असं होतं की कधी वाढतात आणि कधी जय होतो आणि कधी खातो आपण, असं होऊन जातं. हे काय आहे, तेवढ्या वेळ आपण देवाला विसरलेलो असतो सोयीस्करपणे. हे आहे आनंद, आपल्याला आवडणाऱ्या पदार्थांचा विचार, त्याचं ग्रहण, हे सगळं काय आहे तो विकारच आहे. आणि अशा या विकारामध्ये सगळेच अडकले, जड आणि चेतन विकार. प्रपंच, पैसा, द्रव्य, कपडे, जे काही अलंकार, जे जे काय असतील निर्जीव गोष्टी आहेत, त्या सगळ्या निर्जीव गोष्टीमध्ये पण जीव अडकलेला आहे आणि सजीव गोष्टींमध्ये पण जीव अडकलेला आहे. आपण जरी इकडे आलो तरी घरची आठवण आहे. ते सजीवांमध्ये, घरी जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये जीव अडकलेला आहे. मग घरी जे माणसं आहेत त्यांच्यात अडकलेला आहे, घरी जे प्राणी आहेत त्यांच्यात पण अडकलेला आहे. आणि काही लोक तर झाडं बिडं लावलेली असतात ना, ते स्नान करायला गेले तर त्यांच्या डोक्यात ते चालू असतात, 8 दिवस चाललो आम्ही, झाडाला पाणी कोण घालणार, त्याच्यात ते अडकलेले आहेत. हा सुद्धा काय आहे, आसक्तताच आहे, ही विरमता नाही आहे. म्हणजे इत्यादी गोष्टींमध्ये आपण अडकून राहतो आणि तेवढा वेळ तुम्ही देवाला विसरता. जेव्हा झाडाला पाणी कोण घालेले जेव्हा तुम्ही आठवत असता, तेव्हा देवाला तुम्ही मात्र विसरलेले असता. आणि म्हणून इथे सांगतात की सर्वांनीच ही खरूच खाजविलेली आहे, म्हणजे सगळे जणच या विकारामध्ये अडकलेले आहेत, या विकाराला बळी पडलेले आहेत. आमचा कवन पाड, म्हणजे आमचं काय त्याच्यामध्ये पाड राहिला बरं, म्हणजे आमची काय बरोबरी, आम्ही तर सर्वसामान्य लोक आहोत. विश्वामित्र वगैरे हे जर का तपभंग होतो यांचा, तर आमचं तर सहजच तपभंग होणारच आहे. आईसे म्हणून मागुते खाजवू लागले, आणि परत खाजवायला लागले. कारण की खरूच अशीच गोष्ट आहे की ती जर का जेवढी आपण खाजवली तेवढं बरं वाटतं, पण ते जे नखाने खाजवत असतो त्याच्या नखाचं विष त्याला लागतं आणि त्याच्यामध्ये वाढत 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 जाते. मग गोसावी इकित हास्य केले, आमच्या स्वामींनी त्यांच्या त्या उत्तराला म्हणून सुद्धा इकित हास्य केलेलं आहे. स्वामी हसलेले आहेत आणि सोबतच त्यांनी जे काही खरेपणा त्याच्यातनं मांडलेला आहे की बरोबरच आहे, असंच बघायला मिळालेलं आहे. आमच्या स्वामींना तर आनंद सृष्टीचा अनुभव आहे जीवाच्या बाबतीमध्ये, की आनंद सृष्टी जीव असाच प्रकारे विकारामध्ये अडकलेला आहे. परमेश्वरामध्ये सुद्धा नाही अडकला, देवतेमध्ये सुद्धा नाही अडकला. जीव कशात अडकलाय, प्रपंच आणि जीवामध्ये अडकलाय. जीव आणि प्रपंच याच्यामध्ये जीव अडकलेला आहे आपला, देवतेमध्ये सुद्धा नाही आणि ईश्वरामध्ये सुद्धा नाही. तसे ते सांगितले बाणकरीच्या दृष्टांतामध्ये की तो जो जीव आहे तो जीवाला, म्हणजे देवतेलाही जन्म देत नाही आणि परमेश्वरालाही देत नाही. तो कोणाला देतो, विषय व्यवहाराकारणे जीवालाच तो जन्म देत असतो किंवा त्याचा म्हणीतले तो करत असतो. आणि म्हणून इथे स्वामी हसतात, त्या स्वामींच्या हसण्यामागे अनेक अर्थ त्याच्यामध्ये आपल्याला त्यामध्ये दिसू शकतात. जर का आपण चिंतन केलं तर असंही हास्य आहे
की बघा दायंबासांना सांगून सुद्धा ते ऐकत नाही म्हणून हसले. स्वामींसाठी काय पहिली व्यक्ती का ती? असं तर स्वामींनी किती लोकांना सांगितलं आणि त्यांनी ऐकलं नाहीये. स्वामींना त्याचं एक वेगळं हास्य आहे ते, की बाबा हाही तसाच आहे. किंवा आपण यांना सांगितलं एक आहे त्यातला अर्थ म्हणजे एक वेगळा अर्थ त्यांनी दिलेला आहे, म्हणूनही स्वामी प्रसन्न झालेले आहेत, आनंदित झालेत, की मुख्य तर तेच आहे असं सुद्धा आहे. किंवा एखादं सुख आहे, प्रपंचातलं सर्वसामान्य सुख आहे, ते सुद्धा घेण्यासाठी जीव काय करतो, परमेश्वराला विसरून जात असतो. हे बघून सुद्धा स्वामी एक वेगळ्या विचाराने ते हसलेले आहेत, प्रसन्नतेने हसलेले आहेत. किंवा थोड्याशा नाराजगीने पण माणूस हसतो कधी कधी, तसं सुद्धा आहे. आणि त्याच्यातनं स्वामींना आपल्याला जे काही संदेश द्यायचा आहे त्या बाबतीमध्ये हा आपल्याला आपणच तो लक्षात घेतला पाहिजे. आणि जी काही आसक्तता आहे ती आसक्तता आपल्यामध्ये इतकी रुजलेली आहे की ते कार्य केल्याशिवाय आपल्याला समाधान वाटत नाही, आणि ते समाधान आपलं निरर्थक आहे, त्याच्यातनं कुठल्याही प्रकारचा लाभ नाही, हे त्यातनं लक्षात घेता आलं पाहिजे आपल्याला. या संदर्भातली टीका जी आहे ती आपण बघणार आहोत. टीकाकार शंका करतात की खरूज खाजविल्या काही होय. स्वामी म्हणतात की खरूज खाजवावी नाही. दायंबासांना असं स्वामी का म्हणतात बरं? खरूज खाजविल्याने काय होते ना? खरूज खाजवी देहाची आस्था, खरूज खाजविल्या काही होय ना देहाची आस्था. म्हणजे देहाची आस्था आहे ती, देहातला कुठल्या ठिकाणी लागलेला आहे, लगेच आपण काय करतो, तिथे बोट लावतो की नाही? मुंगी चावली लगेच तिथे आपण असं असं करतो. आपल्याला जखम झालेली आहे तर आपण दिवसभरामध्ये किती वेळा ती जखम बघतो? तुम्हाला कधी काय असं लागलं बोटा बिटाला तर तुम्ही मोजा दिवसभरात किती वेळा आपण ती जखम बघतो आणि किती वेळा तर दाखवत असतो. थोडं जरी लागलं तरी आज सकाळी लागलं मला, आज सकाळी लागलं मला. जे ते आले त्यांना सांगतो, जे नाही आले त्यांना फोन करून सांगतो. हे काय आहे? देहाची आस्था. जे आपल्या देहाला काही जरी झालं तरी ते आपण लोकांना दाखवत असतो. आणि अशा याच्यामध्ये जर का आपण ॲडमिट असू दवाखान्यात आणि लोक भेटायला नाही आले तर त्याचा एक राग वेगळा असतो. आजारी पडलो म्हणून देवावर राग वेगळा असतो, आणि आजारी पडल्यानंतर लोक भेटायला नाही आले त्यांच्यावर एक राग वेगळा असतो. म्हणजे एक जण तर माझ्यावर असे रुसले का मी त्यांना आजारपणात बघायला नाही गेलो म्हणून ते रागवले, म्हणजे बोलणंच बंद. अरे म्हटलं तुम्ही तुमचे आजारी पडले, तेच माझा काय रोल आहे का? म्हणजे हा काय भाग आहे की देहाची आस्था, म्हणजे मी आजारी पडलो मला बघायला नाही आले. कोण म्हणतं असं स्वामींना की माझा पाय आवटळला आणि तुम्ही बघायलाच नाही आले? डखले म्हणतात. सिन्नरला स्वामींसोबत ते खेळ खेळतात आणि त्याच्यामध्ये त्यांचा पाय आवटळतो आणि मग संध्याकाळी पूजा अवसर स्वामीचा इकडे होतो, त्यांचं बिडार वेगळ्या ठिकाणी आहे. स्वामी काही बघायला जात नाही, कोणाला पाठवत नाही. दुसऱ्या दिवशी सुद्धा ते पूजा अवसराला येत नाहीत. स्वामी मग जातात सकाळी पूजा अवसरानंतर, आणि स्वामी त्यांना उलट विचारतात, काय तुम्ही कालच्याही पूजा अवसराला आले नाही, आजच्याही पूजा अवसराला आले नाही? म्हणजे तुमची किती तब्येत खराब असो काय असो तरी निरोपणाला आलं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. ते म्हणतात देवा मी तुमच्या रुसलेलो आहे का? माझा पाय असं झालं, मला रात्रभर झोप नाही, काय नाही, तुम्ही कोणाला पाठवलं सुद्धा नाही, स्वतःही नाही आले तुम्ही मला बघायला वगैरे. स्वामी असं उत्तर देतात. स्वामी म्हणतात तुम्ही महात्मे किंगा, तुम्ही सकाळी भोगे निमा नावे की, तुम्ही तुमचं भोगून ते तुम्ही तुमचं जोडलेलं आहे. तुम्हाला कर्ज झालं म्हणून आम्ही बघायला यायचं का तुम्हाला? ते कर्ज तुम्ही तुमचं केलेलं आहे, तुम्ही तुमचं ते कर्ज काढलेलं आहे, ते तुम्ही तुमचं बघा. म्हणजे त्यामध्ये देवाला पुन्हा पुन्हा आणू नका. आणि कोणी आपल्याला बघायला नाही आलं आपल्या देहाला म्हणून त्याच्याविषयी राग धरू नका. ते आपलं देह आहे, आपला आजार आहे, आपल्याला ते भोगायचं आहे. कोणी येऊन काय करणार आहे? मामाजींचं म्हणणं तेच आहे की आपण ॲडमिट जेव्हा असतो ते ॲडमिटच का करतात डॉक्टर? कारण की तुमच्या देहाला आराम पाहिजे, तो घरी मिळणार नाहीये, म्हणून तुम्ही ते आराम करा. आणि नेमकं काय होतं की आजारी पडलो की इतके लोक गाडी भरू बघायला येतात आपल्याला. घरी गेलो तर घरी येतात, दवाखान्यात येतात, आराम हा प्रकार होत नाही.
तसं नसलं पाहिजे. देहाच्या विषयी आपली जी आस्था आहे ती ठेवा तुम्ही, परंतु इतक्याही प्रमाणामध्ये नसली पाहिजे की ज्याच्यामुळे तुमच्या देहाचंच नुकसान होईल. अशा प्रकारची आस्था देहाविषयी नसावी. आणि जेव्हा जेव्हा ती खरूच खाजविल्या जाते किंवा त्या जखमेला आपण पुन्हा पुन्हा हे करतो ना, ते दात बीत हे झालं तर ते सारखी सारखी जीभ लागते ना तिथे. ते लहान मुलांना आपण म्हणतो तिथे जीभ लावू नको, आणि त्याला भीती काय घालतो, दात येणार नाही है ना. म्हणजे त्याला घाबरवण्यासाठी हे करतो की ज्याने दात तिकडे जीभ लावू नये. म्हणजे पुन्हा पुन्हा आपण काय करतो, ही देहाची आस्था आहे आपली, आणि म्हणून तिथे पुन्हा पुन्हा आपलं लक्ष जातं त्या जखमेकडे, त्या दुखण्याकडे. पुन्हा पुन्हा आपण ते बोलत असतो. ही देहाची आस्था आहे. आणि देहाची आस्था म्हटल्यानंतर ईश्वराविषयीची काय झाली, अनास्था. आपण आपलं देह प्रदर्शित करत असतो. दुःख जे आहे आपलं ते नेहमी प्रदर्शित करत असतो. कुणाला पण विचारा कसं चाललंय तर ते चांगलं म्हणतच नाही, ते दुःखच सांगतोय. आपण का डॉक्टर आहोत का? आपल्याला जे भेटायला येतात ते का डॉक्टर आहेत का? त्यांना आपण दुःख सांगतो. आपल्या देहाचं दुःख कोणाला सांगावं? डॉक्टरांना सांगावं की जाणकार व्यक्तीला सांगा. तुम्ही कोणालाही सांगितलं की ते तुम्हाला काहीतरी औषध सांगतात, आणि ते औषध आपण घेतलं की काय होतं, अजून आपला आजार वाढू शकतो. आणि म्हणून योग्य व्यक्ती पुढे ते तुमचं काय असेल दुःख ते मांडा. जो येईल त्याला दुःख सांगत बसता, त्या वेळेला काय होतं की आपण आपलं दुःख सांगतोय हे सांगताना आपल्याला आनंद होत असतो, आणि कुणीतरी आपलं दुःख ऐकतंय म्हणून त्याचाही एक वेगळा आनंद असतो, आणि एक बरं वाटतं मला सांगितल्यानंतर, ह्याचं एक बरं वाटत असतं. या सगळ्या वेळांमध्ये तुम्ही देवाला विसरलेले असता. आमचे निळभट्ट भांडारेकर का सगळ्यांना सांगायला गेले का इंगळी चावली, इंगळी चावली, इंगळी चावली? काही नाही. गपचे स्वामींना सुद्धा नाही सांगितलं त्यांनी. ते फक्त म्हटले मला स्तुती करायला अनुज्ञा द्या. स्वामींनी आज्ञा दिली, झालं. म्हणजे आपल्याला जेव्हा काही कष्ट असेल त्यावेळी आपण थोडीशी मानसिक शांतता जी आहे ती निर्माण करायची असते. त्याविषयी जर का आपण आस्था ठेवत राहिलो तर ते दुःख तर कमी होत नाही, उलट ते वाढतं. त्याचं अस्तित्व आपल्या मनामध्ये, विचारांमध्ये कायम राहतं, आणि तेवढ्या वेळ आपण देवाला विसरलेलो असतो. म्हणून लीळा चरित्र वाचताना हे पण वाचा. या लीळा वाचत असताना आपल्याला या लीळेंमधला हा भाग लक्षात आला पाहिजे की ही जी काही मंडळी आहेत, आमच्या भटोबासांना उष्णतेचा त्रास होता, पण ते काही जगाला सांगत नाही बसले. शांततेने त्याचा जे काही भोग आहे त्यांनी तो भोगलेला आहे. आणि म्हणून हे जर का आपण नाही केलं, त्याचं प्रदर्शन करत राहिलो दुःखाचं, तर देहाची आस्था त्या ठिकाणी दिसून येते. निरोध असहाने पण म्हणजे मला किती त्रास होतो आहे, तो त्रास लोकांना आपण प्रदर्शित करतो आहोत, दाखवतो आहोत, आणि आपल्याला खूप बरं वाटत असतं बरं काय. आपल्याला किती त्रास झाले हे आपण लोकांना सांगण्यात आपल्याला भरपूर आनंद वाटत असतो. ते दिवस निघून गेले. आत्ताचे दिवस एकदम चांगले आहेत, व्यवस्थित आहेत, परंतु त्या माध्यमातून आपण तो आनंद घेत असतो. आणि असहाने पण म्हणजे सहन करण्याचा जो भाग आहे, तुम्ही जेवढे शांत राहता ना तेवढी तुमची सहनशक्ती वाढते. तुम्ही स्वतःला तपासू शकता की तुम्ही किती सहनशील आहात. आणि त्या वेळेला स्वामींचं वचन जे सांगितले की तुम्ही सकळ भोगे निमानावे, की म्हणजे कसं आरडाओरडा करून नाही, भोगा ते जे काही सहन करायचं आहे ते शांतपणे सहन करायचं आहे. ते जे दुःख आहे त्या दुःखाला शांत ठेवा. निळभट्ट भांडारेकरांनी दुःखाला शांत ठेवलेलं आहे, त्याला आवाज दिलेला नाहीये. त्यांच्या आवाजामध्ये दुःख नाहीये, त्यांच्या आवाजामध्ये आनंद आहे, परमेश्वराची स्तुती आहे, प्रशंसा आहे. तिथे दुःखाचा लवलेश नाहीये त्यांच्या त्या स्तुतीमध्ये. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लाचारी नाहीये की मला हे दुखतंय म्हणून आता मला बरं करण्यासाठी मी हे बोलतोय. ती लाचारी सुद्धा नाही. म्हणून आमचे स्वामी त्यांच्या प्रशंसेची प्रशंसा करतात. स्तुती ऐसे भांडारे कारची करू जाणती, कारण की त्याच्यामध्ये उत्तमत्व आहे, त्याच्यामध्ये कुठलाही हेतू नाहीये, निर्हेतुक स्तुती आहे. म्हणजे आजपर्यंत आपण निर्हेतुक अन्नदानच बघितलं, इथे स्तुती सुद्धा निर्हेतुक आहे की त्याच्यामध्ये अपेक्षा नाहीये की माझं दुःख देवाने कमी करावं. फक्त हे दुःख भोगत असताना देवाचं नाव आठवतच हे दुःख भोगल्या जावं, जेणेकरून त्याचं काय जो काय हे आहे, जसं आपण प्रवास करतो ना,
प्रवासामध्ये जर का तुम्ही कोणाशी फोनवर बोलत प्रवास केला ना, तर तुमचं कितीतरी किलोमीटर असं पार होऊन जातं, तुम्हाला कळत नाही. पण तुम्ही असं बसून प्रवास करत राहिले समोर बघत, तर तुम्हाला इतका वेळ असं वाटेल की वेळच जात नाहीये. आणि म्हणून इथे जेही भोगायचंय सुख नाही तर दुःख असेल, ते देवाचं स्मरण करत करत सहन करायचं आहे. आणि जेव्हा आपण त्या गोष्टी सांगतो त्यावेळेला काय आहे, असहानेपण म्हणजे सहन करण्याचा भाव आपला कमी आहे, ते त्याच्यातनं दिसतं. आभूलपण म्हणजे दुःखाचा विसर झाला पाहिजे की नाही, ते आपण सतत आठवत राहतो, सतत आठवत राहतो. आपण दुःख हे विसरलं पाहिजे. आणि आपण सुद्धा ज्यांचं सांत्वन करायला जातो ना, त्याचं काय करतो, दुःख कमी करायला जातो की त्याला दुःख वाढवायला जातो? म्हणजे सांत्वन हा प्रकारच मला अजून कळालेला नाही. उलट आपण सांत्वन करायलाच जात असतो, पण त्याच्यामध्ये होतं काय की त्याचं दुःख अजून तो विसरलेला असतो बरं का. ज्यांना भेटायला जाते शांत झालेलं, रडून बिडून सगळं झालेलं असतं त्यांचं, तुम्ही गेले की त्यांना परत रडावं लागतं. नाही रडले तर परत तुम्ही नाव ठेवणार त्यांना, बघा रडले सुद्धा नाही, एक अश्रू नाही डोळ्यामध्ये, म्हणजे परत ते दुःख त्यांना निर्माण होतं, ते परत रडतात. आणि त्यामध्ये काय होतं की आपल्याला दुःखाचा विसर पडला पाहिजे, तो परत दुःख आपल्याला आठवतं. कधी कधी काय असतं की कोणाला समजा काही दुःख वाईट घटना एखाद्याची घडली असेल आयुष्यामध्ये, आणि ती नंतर मग ते संपलं सगळं, कोणाचा मुलगा सरलेला असेल, आता त्याच्या मनात ते दुःख आहे, आपल्याला ती गोष्ट माहिती झाली, ते त्यांचं दुःख शांत झालं, आता ते त्यांच्या जीवनामध्ये व्यवस्थित त्यांचं चाललेलं आहे. आता मी ह्याची काळजी घेत असतो की त्या दुःखाची जाणीव आपण कधी करून द्यायची नाही त्यांना. आपण असं नाही म्हणायचं की तुमचा मुलगा कधी सरला होता, आता काय होईल ते तर तारीख सांगतील, सणवार सगळं सांगतील, परंतु त्यांच्या मनात सुरू होईल की नाही ते दुःख. का हो तुमचे ते पैसे हरवले ते भेटले का 10 रुपये? आणि ते म्हणतील नाही, पण त्यांच्या मनात दुःख चालू परत होऊन जाईल की ते कुठे गेले चालू झालं. म्हणून एखाद्याची चौकशी करत असताना त्याला चांगलंच आठवेल असंच बोला, असाच विषय काढा. त्याचं दुःख वाढेल किंवा दुःख विसरलेलं त्याला आठवेल अशा प्रकारचं बोलणं करू नका, जेणेकरून तुमच्या भेटीमध्ये त्याला ते चांगलंपणा जो आहे त्याचा आनंद जो आहे तो वाढला पाहिजे. आणि म्हणून सांगतात की आभूलपण म्हणजे दुःखाचा विसर व्हावा. खरूच खाजविल्याने काय होतं, परत ते दुःख आपल्याला आठवतं. दुःख आठवल्याने दुःखच आठवतं आपल्याला, सुख आठवत नाही त्याच्यामध्ये. वचनभंग, अजून खरूज खाजविल्याने काय होतं, वचनभंग म्हणजे स्वामींनी सांगितलं खरूज खाजवावी नाही, दायंबासांना म्हणतात, किंवा खरूज खाजविना तो विरक्त. आणि जर का आपण ती खरूज खाजवली तर काय होतं, आपण विरक्त ठरत नाही. म्हणजे देवाचं म्हणणं आहे की ते करू नका, तर ते आपण केलं तर काय होणार आहे, खरूज खाजवली तर वचनभंगाचा दोष आपल्याला लागणार आहे. सुख घेणे थोडे, आता खरूज खाजविल्याने सुख होत असेल का, सुख वाटतं का त्याच्यामध्ये, किंवा सुख आहे का त्याच्यामध्ये दडलेलं, न सुख घेणे थोडे. टीकाकार सांगतात की सुख घेणं थोडं आहे त्याच्यामध्ये. परी प्रसवनी थोरासी आणील, परंतु काय होणार आहे, प्रसवनी म्हणजे तो जो काही जखम आहे, जखम पण असते ना त्याच्यावर खपली धरते. आपण कधी कधी बोलता बोलता किंवा काही काम नसेल ना तेव्हा ती खपली काढायचा प्रयत्न करतो, ती खपली धरते, ती चांगली गोष्ट आहे ना, ती आपण काढतो आणि काय होतं, ती जखम चांगली बसलेली असते, ती परत काय होतं, प्रसवनी थोरासी आणील म्हणजे ती जखम जी काही कमी झालेली ती प्रसवनी म्हणजे वाढेल, आणि थोरासी आणेल म्हणजे अजून मोठी जखम होऊ शकते. कारण की आता ती जखम तुम्ही हे केल्यानंतर त्याच्यात पाणी जाईल, त्याच्यात काही ते रक्त खराब होईल तिथलं तो भाग हे ते. म्हणजे जेवढी खरूज खाजवली तेवढी आपण काय करतो, पसरवत असतो शरीरातल्या शरीरात. ती तशीच ठेवा, त्याला काहीच हे करू नका. हे विरमता, हे जेवढं जर का करू शकलात तुम्ही, तर तुम्ही भविष्यामध्ये विरक्त होऊ शकता. हे त्याचं एक प्रमाण आहे, किंवा आपण ते त्या माध्यमातून स्वतःला आपण तपासू शकतो. आणि तसं नाही केलं तर प्रसवनी थोरासी आणील म्हणजे थोर आजार आपला त्याच्यामध्ये वाढू शकतो.
दुःख त्याच्यामध्ये वाढू शकतं. ऐसा सुख दुःखी घे पवेना तो विरमला. हे कशा करताना सांगितलं ना? ऐसा सुखदुःखी घे पवेना. सुख दुःखामध्ये, नुसतं दुःखामध्ये नाही, सुखामध्ये पण घे पवेना म्हणजे त्याच्यामध्ये जो अडकून राहत नाही, त्याच्यामध्ये तो आसक्त राहत नाही, तो विरक्त. किती सोपी व्याख्या सांगितलेली आहे. तुमच्या आयुष्यभरामध्ये जे काही सुख तुम्हाला प्राप्त होतं त्याच्यातही लिंपायमान होऊ नका, आणि दुःख मिळतं त्याच्यातही लिंपायमान होऊ नका. दोन्ही गोष्टींमध्ये लिंपायमान न होण्याची जी स्थिती आहे त्याला विरक्तता असं म्हणतात. आनंदामध्ये सहभागी व्हा, परंतु तुमचा आनंद काय आहे? स्मरण हा तुमचा आनंद आहे, सेवादास्य तुमचा आनंद आहे, ईश्वर प्राप्ती हा तुमचा मुख्य आनंद आहे. त्याच्याशी कनेक्ट राहा. जसं तुम्ही ते नकली दागिने घालतात ना, ते घालताना कसं असतं, म्हणजे तुमचा खरा दागिना ते तुमच्या लक्षात असतो ना कुठे ठेवलेला आहे. तुम्ही बांगड्या जरी अशा नकली घातलेल्या आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे की मी मागच्या वर्षी एवढ्या एवढ्याच्या बांगड्या बनवलेल्या आहेत, अंगठी बनवली, ती आठवण आहे तुम्हाला, हे नकली आहे असं जाणवतं की नाही जाणवत? हो की नाही? का तुम्हाला आठवत आहे तुम्ही आता किती बांगड्या आहेत, कुठे ठेवल्यात, हे आठवत आहे का तुम्हाला आता? म्हणजे आपला खरा आनंद जो आहे तो त्या दागिन्यांमध्ये. ईश्वर विधी जे आहेत हे आपले दागिने आहेत, देवाने दिलेले आहेत. ते दागिने जेव्हा तुम्ही परिधान कराल तेव्हा नित्यपतीला तुम्ही आवडणार आहात. आणि इत्यादी इथे प्रापंचिक सुखदुःख भोगताना तुम्हाला हे जाणवलं पाहिजे की हे नकली सुखदुःख आहे सगळं, हे खरं नाहीये, हे आता आहे नंतर नाहीये. आपला खरा आनंद जो आहे, खरा जो दागिना आहे तो परमेश्वराचे विधी आहेत, परमेश्वराची आनंदाची प्राप्ती आहे, ईश्वराची स्वरूपाची प्राप्ती आहे, हे खरं आहे. हे सगळं आपल्याला हे सगळं करताना आठवलं पाहिजे. तुम्ही जरी तुमच्या नातलगांमध्ये मिक्सअप होताय त्यावेळी त्यांच्यामध्ये मिसळताना तुम्हाला ईश्वराचा परिवार आठवला पाहिजे की माझा खरा परिवार तो आहे, जे माझी सगळेजण वाट बघत आहेत. अपरोक्ष ज्ञानी, सामान्य ज्ञानी हा आपला परिवार आहे, शाब्द ज्ञानी हा आपला परिवार आहे, हे तुम्हाला कुठेतरी आठवलं पाहिजे. म्हणजे सासरी मिसळताना त्या महिलेला माहेर विसरून जाते का? ती नाही विसरत, तिला माहेर तसं तसं आठवत राहतं. आज तशा पद्धतीने आपलं जे माहेर आहे हे आपलं सासर आहे. प्रपंच म्हणजे आपलं सासर आहे. आपल्याला माहेरी जायचंय म्हणजे ईश्वराकडे जायचंय आपल्याला. आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला ऐसा सुखदुःखी घेपवेना म्हणजे त्या इथल्या सुखदुःखामध्ये तुम्ही लिंपायमान होऊ नका. इथे तुम्ही किती चांगला पदार्थ खाल्ला तर तो ईश्वर आनंदापेक्षा मोठा नाही, आणि इथे तुम्हाला किती जरी दुःख झालं तर ते ईश्वर वियोगाच्या दुःखापेक्षा मोठं दुःख नाही आहे. ते ईश्वर वियोगाचं दुःख सगळ्यात मोठं दुःख, आणि ईश्वर प्राप्तीचा आनंद सर्वात मोठा आनंद. याच्या वेगळा आनंद नाही आणि याच्या वेगळं दुःख नाही. अशा प्रकारचा विचार आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. हेच खऱ्या अर्थाने विरक्तता आपल्यामध्ये आली किंवा येईल अशा प्रकारचा आपल्याला आपलं जे काही प्रमाणता आहे, क्षमता आहे, ही आपण लक्षात घेतली पाहिजे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी खरूज खाजविना तो विरक्त ही आचार्याची 266 क्रमांकाची वचन टीका आपण या ठिकाणी घेतली, आणि सोबत उत्तरार्ध 56 क्रमांकाचे लीळा सुद्धा प्रकरण वशाची या ठिकाणी श्रवण केलेली आहे. दंड